ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरात सुरू आहे. पण जर हे खासदार खरंच शिंदेंच्या गटात गेले तर त्यांची खासदारकी धोक्यात येऊ शकते का? पक्षांतर बंदी कायदा यांच्यावरती लागू होईल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी या संभाव्य बंडखोरीसाठीच आधीच कायदेशीर सापळा रचला आहे का? नमस्कार, मी अस्मिता आणि आपण पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. कायदा काय सांगतो या विशेष भागात आपण आज एका अतिशय महत्त्वाच्या घटनात्मक प्रश्नाचा वेध घेणार आहोत. कारण हा विषय फक्त 6 खासदारांचा नाही, हा विषय आहे पक्षांतर बंदी कायद्याचा, लोकशाहीतील पक्षनिष्ठेचा आणि भारतीय संविधानातील अशा तरतुदींचा ज्यांचा परिणाम थेट संसदेच्या रचनेवर होऊ शकतो. सुरुवात करूया पक्षांतर बंदी कायद्यापासून. भारतीय राजकारणात एक काळ असा होता की निवडून आलेले आमदार आणि खासदार पक्ष बदलणं ही अगदी सामान्य बाब झाली होती. एका पक्षातून निवडून येऊन दुसऱ्या पक्षात जाणं, सरकार पाडणं, नवीन सरकार बनवणं या गोष्टी इतक्या वाढल्या की त्याला आयाराम गयाराम राजकारण असं म्हटलं जाऊ लागलं. याच पार्श्वभूमीवर 1985 मध्ये संविधानाच्या 10व्या अनुसूचीद्वारे पक्षांतर बंदी ही कायदा लागू करण्यात आला. या कायद्याचा मूळ उद्देश स्पष्ट नव्हता. मतदारांनी ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून दिलं त्या पक्षाशी निष्ठा राखली पाहिजे. एखादा खासदार किंवा आमदार स्वेच्छेने पक्ष सोडतो किंवा पक्षाच्या आदेशाविरोधात मतदान करतो तर त्याला अपात्र ठरवलं जाऊ शकतं. मात्र या कायद्यात एक महत्त्वाचा अपवादही ठेवण्यात आला, तो म्हणजे विलिनीकरण म्हणजेच मर्जर. 10व्या अनुसूचीनुसार जर एखाद्या विधिमंडळ पक्षातील किमान 2/3 सदस्यांनी दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतला तर त्याला पक्षांतर मानलं जात नाही. आता इथेच या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू आहे. कारण लोकसभेत ठाकरे गटाचे सध्या 9 खासदार आहेत. त्यापैकी 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. 9चा 2/3 किती येतो? 6. म्हणजेच कागदांवरती पाहिलं तर 6 खासदार गेले तर 2/3ची अट पूर्ण होताना दिसते. आणि याच मुद्द्यांवरती शिंदे समर्थक असा दावा करू शकतात की हे पक्षांतर नाही तर कायदेशीर विलिनीकरण आहे. पण इथेच कथा संपत नाही. कारण ठाकरे गटानेही या शक्यतेचा विचार करून आधीच एक महत्त्वाची चाल खेळल्याचं सांगितलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं आहे. या पत्रामागची रणनीती काय असू शकते ती समजून घेण्यासाठी आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या एका महत्त्वाच्या निकालाकडे जावं लागेल. हा निकाल आहे सुभाष देसाई विरुद्ध महाराष्ट्र विधानसभेचे सचिव या प्रकरणातील. शिवसेना फुटीनंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं. त्यावेळी अनेक घटनात्मक प्रश्न उपस्थित झाले होते. पक्ष म्हणजे कोण? विधिमंडळ पक्ष महत्त्वाचा की मूळ राजकीय पक्ष? आणि 2/3 सदस्य फुटले म्हणून त्याला आपोआप कायदेशीर संरक्षण मिळतं का? सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली. न्यायालयाने स्पष्ट केलं की फक्त विधिमंडळ पक्षातील बहुमत हा अंतिम निकष असू शकत नाही. मूळ राजकीय पक्षाचं अस्तित्व आणि त्याची संघटनात्मक रचना देखील महत्त्वाची आहे. याच कारणामुळे आता ठाकरे गट असा युक्तिवाद करू शकतो की फक्त 6 खासदार गेले म्हणून आपोआप वैध विलिनीकरण होत नाही. कारण विलिनीकरणासाठी केवळ संसदीय गट पुरेसा नसतो. मूळ राजकीय पक्षांच्या पातळीवरही काही कायदेशीर प्रश्न उपस्थित होतात. आता याबाबत घटनातज्ञ आणि माजी लोकसभा महासचिव PDT आचार्य यांनी यापूर्वी मांडलेला दृष्टिकोन समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यांच्या मते 10व्या अनुसूचीनुसार 2/3 सदस्यांचा आकडा महत्त्वाचा असला तरी अंतिम निर्णय हा सभापती किंवा अध्यक्षांच्या समाधानावरती अवलंबून असतो. म्हणजेच संख्या दाखवणं आणि कायदेशीर दृष्ट्या टिकणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. दुसरीकडे ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी शिवसेना फुटीच्या प्रकरणात सातत्याने असा युक्तिवाद केला होता की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे वेगळे घटक आहेत. त्यांच्या मते केवळ निवडून आलेल्या सदस्यांना बहुमत हे पक्षावरील मालकी सिद्ध करू शकत नाहीत. जर हाच युक्तिवाद पुढे लोकसभा खासदारांच्या प्रकरणात वापरला गेला
तर शिंदेच्या बाजूने जाणाऱ्या खासदारांसमोर कायदेशीर आव्हान उभं राहू शकतं. मात्र दुसऱ्या बाजूला महेश जेठमलानी यांच्यासारख्या कायदेतज्ञ असा मुद्दा मांडत आले आहेत की 10व्या अनुसूचीमध्ये 2/3 सदस्यांचा आकडा स्पष्टपणे नमूद केला आहे आणि तो पूर्ण झाला तर सदस्यांना संरक्षण मिळू शकतं. म्हणजेच कायद्याचं एक वाचन असं आहे की 6 खासदारांचा गट विलिनीकरणाचा दावा करू शकतो. तसं दुसरं वचन असं आहे की मूळ राजकीय पक्षाचा प्रश्न अद्याप निर्णायक ठरू शकतो आणि म्हणूनच हा संपूर्ण वाद इतका गुंतागुंतीचा बनतो. आता एक महत्त्वाचा प्रश्न, जर हे 6 खासदार शिंदेच्या गटात गेले तर त्यांची खासदारकी लगेच जाईल का? उत्तर असं आहे नाही. कारण कोणत्याही अपात्रतेचा अंतिम निर्णय हा लोकसभाध्यक्षांकडे असतो. तक्रार दाखल होईल, दोन्ही बाजू आपापले युक्तिवाद मांडतील, कागदपत्र सादर केली जातील आणि त्यानंतरच अध्यक्ष निर्णय घेतील. म्हणजेच खासदारकी धोक्यात येण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, पण तो तात्काळ आणि आपोआप उद्भवत नाही. आणखी एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. भारतीय राजकारणात पक्षांतर बंदीच्या अनेक प्रकरणांमध्ये अंतिम निर्णय न्यायालयांपर्यंत गेलेला आहे. म्हणूनच अध्यक्षांनी कोणता निर्णय दिला तरी त्यावर पुढे न्यायालयीन आव्हान दिलं जाऊ शकतं. म्हणजे हा वाद संसदेत सुरू होईल आणि गरज पडल्यास कोर्टापर्यंतही पोहोचू शकतो. त्यामुळे सध्या चर्चेत असलेलं हे 6 खासदारांचं संभाव्य बंड हे फक्त राजकीय घडामोड नाही, हा एक घटनात्मक आणि कायदेशीर पेचप्रसंग आहे. एका बाजूला 2/3 सदस्यांच्या विलिनीकरणाचा दावा आहे, दुसऱ्या बाजूला मूळ राजकीय पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. एका बाजूला 10व्या अनुसूचीतील तरतुदी आहेत, तर दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाच्या निकालातून निर्माण झालेली नवीन घटनात्मक व्याख्या आहे. म्हणून आजच्या घडीला एक गोष्ट निश्चितपणे सांगता येते, 6 खासदार शिंदेच्या गटात गेले तर त्यांना पूर्णपणे कायदेशीर संरक्षण मिळेल असं ठामपणे सांगता येत नाही आणि त्यांची खासदारकी निश्चितपणे जाईल असंही म्हणता येत नाही. अंतिम निर्णय हा घटनात्मक संस्थांच्या व्याख्येवरती, लोकसभाध्यक्षांच्या भूमिकेवर आणि आवश्यक झाल्यास न्यायालयीन परीक्षणावरती अवलंबून असेल. त्यामुळे हा केवळ राजकीय अंकगणिताचा विषय नाही, तर भारतीय संविधानाच्या चौकटीत उभा राहिलेला एक महत्त्वाचा कायदेशीर प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? 6 खासदारांचा गट 2/3 अट पूर्ण करून सुरक्षित राहू शकेल का? की ठाकरे गटाने रचलेला कायदेशीर सापळा यांच्यासाठी अडचणी निर्माण करेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच घटनात्मक, कायदेशीर आणि राजकीय विश्लेषणांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.